नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज जुनं पुस्तक बघणार आहोत विज्ञानाचं. तर पहिला पाठ घेऊ आपण. आणि हे जुनं जे पुस्तक आहे ते खूप महत्त्वाचं आहे MPSC तसेच महाराष्ट्रामध्ये जे स्टेट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होतात तिथे खूप प्रमाणात यातील प्रश्न विचारले जातात. तर बघूया आपण. पहिला पाठ आहे नैसर्गिक साधन स्रोत. माती व पाणी, वनस्पती आणि प्राण्यांपासून माणसाच्या सर्व गरजा पूर्ण होतात. हवा, पाणी आणि अन्न या मानवाच्या प्राथमिक गरजा आहे. ठीक आहे. तर हे जे आहे माती, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी निसर्गातून मिळतात म्हणून त्यांना नैसर्गिक साधन स्रोत मिळतात. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतात की नैसर्गिक साधन स्रोत कोणते कोणते आहेत. तर तुम्ही काय सांगाल? माती, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी. तर बघा, नैसर्गिक साधन स्रोत आहे ते दोन प्रकारे असते, जसं अन्विकरणीय आणि नवीकरणीय. अन्विकरणीय म्हणजे आपण पुन्हा पुन्हा निर्माण नाही करू शकत. नवीकरणीय म्हणजे आपण निर्माण करू शकतो, जसे की झाडे लावू शकतो. प्राणी पण नवीन तयार करता येतात. बघा, अन्विकरणीय साधन स्रोत म्हणजे काय? जे स्रोत कोणत्याही पद्धतीने कधी निर्माण करता येत नाही तर त्याला म्हणतात. तर त्यामध्ये काय येते? हवा, माती, पाणी आणि खनिजे हे जे आहेत ते तयार करता येत नाही. आणि स्रोत निर्माण करणे हे मानवाच्या अव्याख्याबाहेर आहे. तर हवा बघू. हवेशिवाय आपण थोडा वेळही जगू शकत नाही. त्यामध्ये काय काय असते? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि अन्य वायू असतात. त्यांचं मिश्रण असते. तर अशी जी हवा आहे ती आपल्याला कुठेच कोणत्याच प्रयोगशाळेमध्ये तयार करता येत नाही. कारखाने, वाहने यांचे अमर्याद वाढ हवा प्रदूषणच कारणीभूत ठरत आहे. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत असल्यामुळे अधिक उष्णता निर्माण केली जाते आहे. या सर्व उपाय जर असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तर आपलं जे खाजगी वाहन आहे त्याचा वापर आपण कमी करू शकतो. कारण पेट्रोल, डिझेल यासारखे जे आपण त्याचा उपयोग करतो ते हवेच्या प्रदूषणास कारणीभूत आहे. त्याऐवजी आपण CNG यासारख्या इंधनाचा वापर केला पाहिजे. त्यामुळे काही प्रमाणात हवा प्रदूषण आटोक्यात येईल. दिल्ली, मुंबईसारख्या शहरामध्ये नैसर्गिक वायूच्या सिलेंडरचा वापर सुरू करण्यात आला आहे. म्हणजे होत आहे हळूहळू प्रत्येक सिटीमध्ये. तर पाणी बघा, दरवर्षी पाऊस पडतो, खूप पाणी पृथ्वीवर येते. मग पाणी हा स्रोत अन्विकरणीय कसा? त्याचं कारण बघा, पाणी ढगातून पावसाच्या रूपाने पृथ्वीवर येते. ठीक आहे. पृथ्वीवरचेच पाणी बाष्परूपात आभाळात जाऊन तेथे जलरूपात खाली येते. या प्रक्रियेत नवीकरणाचा समावेश होत नाही. उलट हिमसाथे वितरून जे शुद्ध पाणी नद्यांमध्ये येते ते समुद्रातून बाष्परूपाने आभाळात जाते. पृथ्वीचं जे वाढतं तापमान आहे त्यामुळे हिमसाठे निर्माण होणे आता अवघड झाले आहे. तर लक्षात घ्या, पाणी हा स्रोत अन्विकरणीय आहे, त्याचे साठे मर्यादित आहे. म्हणून त्याचा उपयोग जो आहे तुम्ही म्हणजे विचार करून करत जा. जास्त म्हणजे पाणी वाया घालू देऊ नका. उपलब्ध जलस्रोतांचे प्रदूषण होत आहे. पाण्याचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे म्हणते. हे बघा, इस्रायलमध्ये जॉर्डनी एकच नदी दक्षिणेकडे वाहत जाऊन मृत समुद्राला मिळते. या नदीपासून काढलेल्या कालव्यांचे जाळे करून पश्चिमेकडील भागात पाणी पुरवण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणावर केलेल्या या जलसिंचनामुळे इस्रायलच्या जवळजवळ अर्धा वाळवंटी भागात पाणी पुरवठा करून उत्तम शेती करण्यात येते. शिवाय तुषार सिंचनामुळे इस्रायलची शेती, तेथील फळबागा जगप्रसिद्ध आहे. बघा, तिथे वाळवंट आहे तरी शेती केला जातो चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा करून. नंतर आहे माती. माती हा आणखी एक अनवीकरणीय स्रोत आहे. सजीवांचे जीवन चक्र माती सुरू होऊन मातीतच संपते. लक्षात ठेवा, मातीचे प्रदूषण पुढील कारणाने होते. पिकांसाठी रासायनिक खतांचा वापर आपण प्रमाणाबाहेर करतो त्यामुळे होते. आणि कारखान्यातील दूषित पाणी, रसायने व मळी मातीत मिसळल्याने पण होते. मातीत प्रमाणाबाहेर रासायनिक कीटकनाशके फवारल्याने, पाण्याचा अतिवापर केल्याने. बघा, माती प्रदूषणाची कारणे तुम्हाला विचारू शकतात, तर कारणे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. मातीचा थर होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. तर पावसामुळे किंवा वादळाने काही तासात हा थर धुपून जातो, म्हणजे वाहून जातो. जंगलतोडीने महापुराने होणारी मातीची धूप थांबवली पाहिजे. मातीचे प्रदूषण टाळून महत्त्वाच्या स्रोतांचे संरक्षण केले पाहिजे. तर आपल्याला काय काय उपाय करता येईल ते बघूया.
तर काय करता येईल आपल्याला वृक्ष लागवड करता येईल, सेंद्रिय खतांचा वापर करता येईल, सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करणे, वृक्षतोड थांबवणे हे करू शकतो आपण. जमिनीला अतिप्रमाणात पाणी दिल्याने ती खारावते. ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासारख्या पद्धतीमध्ये हवे तेवढ्याच प्रमाणात पाणी दिले जाते. त्यामुळे जमीन खारावण्याचे प्रमाण कमी होते व पाण्याचाही काटकसर होतो. हा कोणत्या तरी म्हणजे स्टेटमधल्याच एका याच्यामध्ये नाला बंडिंग म्हणजे काय हा प्रश्न विचारण्यात आला होता, तर वाचून घ्या. उतारावरील जमिनीवर ठराविक अंतरावर आडवे चर खणले तर पावसाने वाहून जाणारे पाणी त्या चरात अडवून धरले जाते व तेथेच ते मुरते. त्याचबरोबर पावसाने वाहून जाणारी मातीही तेथे अडवून धरली जाते. याला नाला बंडिंग असे म्हणतात. या चरांवर वेगवेगळी पिके घेता येतात. किती उपयोगी आहे हे नाला बंडिंग. आपण मातीविना शेती काय ते बघू. आजकाल ओल्या व नैसर्गिक विघटन होऊ शकणाऱ्या कचऱ्याला जीवाणूच्या सहाय्याने विरजण लावून किंवा गांडुळाच्या सहाय्याने त्याचे उत्कृष्ट खतात रूपांतर केले जाते. तर बघा की आपल्याला जर शेती करायची असेल तर आपण मातीविना शेती पण करू शकतो. तर काय, वाळू, विटांचे तुकडे, लाकडाचा भुसा त्यांचा वापर करूनही काही पिके घेता येतात. याला मातीविना शेती म्हणतात. भाताच्या तुसाचा वापर करून शेती करणे, त्यावर अळंबी पिकवणे ही तंत्रेही आपल्याला माहीत आहेच. हो, आपण घरी खूप लोक आहेत जे घरी हे तयार करत आहे अळंबी. नंतर बघा खनिजे. नैसर्गिक साधनसंपत्ती खनिजांचा वाटा खूप महत्त्वाचा आहे. पेट्रोल, डिझेलसारख्या खनिज इंधनाचा बेसुमार वापर केल्याने त्यांचे साठे कमी होतात असे नसून त्यांच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईड वायूमुळे पृथ्वीच्या वातावरणात उष्णता धरून ठेवली जाते. त्यामुळे वैश्विक तापमानात हळूहळू बदल होतो. पहा किती प्रदूषण होत आहे. म्हणून काय करायचं आहे, त्यावर सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, लाटांपासून मिळणारी ऊर्जा, बायोगॅस असे पर्यायी ऊर्जा वापरून. तर बघा मित्रांनो, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, लाटांपासून मिळणारी ऊर्जा, बायोगॅस असे पर्यायी ऊर्जा स्रोत वापरून आपण खनिज तेलाची बचत करणे व प्रदूषण कमी करणे करू शकतो. पहा, अक्षय ऊर्जा दिवस आपल्याला प्रत्येक म्हणजे विचारला जातोच. आपण लक्षात ठेवा, विचारला जाण्याची शक्यता आहे. तर अक्षय ऊर्जा दिन केव्हा साजरा केला जातो, तर 20 ऑगस्टला. नवीकरणीय साधन जे पुन्हा नव्याने निर्माण करता येतात, या स्रोतांना नवीकरणीय साधन पुन्हा निर्माण करू शकतो आपण. तर काय आहे, झाडे आपण लावू शकतो. ठीक आहे. जंगले म्हणजे केवळ तिथे वाढणाऱ्या वनस्पती नव्हे, तिथले प्राणी जीवनसुद्धा जंगलाचा अविभाज्य भाग आहेत. प्राण्यांच्या प्रजातीतील सातत्य प्रजननामुळे टिकून राहतं. परंतु सध्या माणसाला उपयुक्त राहणाऱ्या प्राण्यांची अधिक पैदास करणे, प्राण्यांच्या नैसर्गिक निवासस्थानावर अतिक्रमण करणे, प्राण्यांची कत्तल करणे यासारख्या अवयवांच्या अभ्यासापोटी त्यांची चोरटी शिकार करणे अशा अनेक कारणामुळे प्राण्यांच्या अनेक प्रजातींना धोका निर्माण झाला आहे. म्हणून काही प्रजाती नामशेष झाल्या आहेत. नंतर बघू जैवतंत्रज्ञान. आपल्याला हव्या त्या वनस्पती प्रयोगशाळेतील काचा नळीत वाढवणे आता शक्य झालं आहे. जैवतंत्रज्ञान एवढेच नव्हे तर एका वनस्पतीतील विशिष्ट जनुके दुसऱ्या वनस्पतीत थेट सोडून नव्या त्या गुणधर्माची नवीन प्रजाती वाढवणे आता शक्य झाले आहे. त्याला जैवतंत्रज्ञान म्हणतात. नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की डोडो पहा, डोडो, भारतीय चित्ते यासारखे काही प्राणी वनस्पती निसर्गाच्या साखळीतून अस्तंगत झाले आहे. याची जनुके आपण कायम चरून बसलो आहोत. याची निर्मिती कुठल्याच प्रयोगशाळेत करणे आता शक्य नाही. कोणते प्राणी आहेत ते? डोडो आणि भारतीय चित्ता. हा पण प्रश्न विचारला गेला आहे आणि विचारला जाऊ शकतो. तर आपण काय शिकलो आज? हवा, पाणी, माती, खनिजे हे अन्वीकरणीय साधन स्रोत आहे. म्हणजे आपण नवीन तयार करू शकत नाही. वनस्पती, प्राणी हे नवीकरणीय म्हणजे आपण तयार करू शकतो. झाडे लावू शकतो. प्राणी प्रजननाद्वारे पुन्हा निर्माण करू शकतो. हवा, पाणी, माती यांचे प्रदूषण आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. प्राण्यांची बेछूट हत्या आणि बेसुमार वृक्षतोड यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. नैसर्गिक साधन स्रोत कशाला म्हणतात? बघा, वरतीच होतं त्याचं उत्तर. कशाला म्हणतात? तर हवा, पाणी, माती
हे बघा, याचं उत्तर इथे आहे. माती, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी. माती, हवा, पाणी, वनस्पती, प्राणी यांना काय म्हणतात? नैसर्गिक साधन स्रोत. नंतर हे प्रश्न विचारून जाऊ शकतो. अन्वीकरणीय कोणते कोणते आहे आणि नवीकरणीय कोणते आहे? तर अन्वीकरणीय हवा, माती, खनिजे, पाणी म्हणजे आपण नवीन निर्माण करू शकत नाही आणि नवीकरणीय म्हणजे नवीन निर्माण करू शकतो. नैसर्गिक स्रोतांचे 2 प्रकार हे पाहिले. मातीचे कोणकोणते उपयोग आहे ते तुम्हाला माहीतच आहे. नाला बंडिंग एकदा तुम्ही बघून घ्या. नाला बंडिंग म्हणजे काय? तर नाला बंडिंग म्हणजे बघा, नाला बंडिंग म्हणजे काय? तर उतारावरील जमिनीवर ठराविक अंतरावर आडवे चर खणले तर पावसाने वाहून जाणारे पाणी त्या चरामध्ये अडवून ठेवले जाते व तेथेच ते मुरलं जाते. त्याचबरोबर पावसाने वाहून जाणारी मातीही तिथे अडवून धरली जाते. यालाच नाला बंडिंग म्हणतात. ठीक आहे, समजलं असेल सगळ्यांना. आणि या चरांवर वेगवेगळे पिके तुम्हाला घेता येतात. नंतरचा प्रश्न बघा. जैवतंत्रज्ञान तुम्हाला माहिती आहे. नवीन म्हणजे जैव तयार करता येणे. नवीकरणीय स्रोत आणि अन्वीकरणीय स्रोत या दोन्हीतील फरक लिहा. झाला. नवीकरणीय म्हणजे आपल्याला नवीन तयार करता येतात. अन्वीकरणीय म्हणजे नवीन तयार करता येत नाही. कारणे पण लिहू शकतो तुम्ही. हवेचे प्रदूषण वाढले आहे. तर कारण काय आहे? कारण आपण जे गाड्या वापरतो त्याच्यामध्ये हवा, पेट्रोल, त्याचा जो धूर निघतो तो पूर्ण पसरतो आणि तापमान, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले जाते आणि तापमान वाढते. सार्वजनिक वाहनांचा जास्त वापर वाढवला पाहिजे. सार्वजनिक वाहनांचा वापरला पाहिजे कारण आपलं खाजगी वाहन आपण कमी चालवलं पाहिजे. त्यामुळे तो जो धूर असतो पेट्रोल डिझेलचा तो आपल्याला कमी करता येईल. वनस्पतीतील वैविध्य कमी होत चालले आहेत कारण नवीन तंत्रज्ञान त्यामध्ये उपयोगी केले जात आहे ना. त्यामुळे ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे. नंतर बघा, जोड्या लावा. प्राणी काय आहे? नवीकरणीय आहे. माती अन्वीकरणीय आहे. नवीन प्रजाती जैवतंत्रज्ञान. माती अडवणे नाला बंडिंग. मातीचा एक थर तयार होण्यास हजारो वर्ष लागतात. नंतर बघा, मातीचा थर तयार होण्यास हजारो वर्ष लागतात. संपुष्टात होत चाललेल्या इंधन स्रोताऐवजी सारख्या इंधनाचा वापर केला पाहिजे. कोणत्या? तर CNG सारख्या. तर वायूमुळे पृथ्वीच्या वातावरणात उष्णता धरून ठेवली जाते. तर कोणत्या वायूमुळे? कार्बन डायऑक्साईड. आणि 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय ऊर्जा दिन म्हणून पाळण्यात येतो. पृथ्वीच्या वातावरणात उष्णता धरून ठेवली जाते. त्यामुळे बघा, याचं उत्तर वरती असेल. बघा, 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय ऊर्जा दिन म्हणून पाळण्यात येतो आणि हाही जंगलाचा अविभाज्य भाग आहे. तर कोण? प्राणी जीवन हाही जंगलाचा अविभाज्य भाग असतो. पृथ्वीच्या वातावरणात उष्णता धरून ठेवली जाते. त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणात उष्णता धरून ठेवली जाते. त्यामुळे वैश्विक तापमानात हळूहळू वाढ होत आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ समजलाच असेल. तर या व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा जर तुम्हाला दुसरा पाठ हवा असेल तर कमेंट करा.